सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पुणे येथे सिंचन भवन कार्यालयावर डिंभा ते माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने मार्गी लावावे, साकळाई कामाला मंजुरी मिळावी, नामदार दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात। या मागणीसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला होता। नामदार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागातील कुकडी, घोड, मीना नदीवरील असलेल्या 65 बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करावा व त्याच्या भागातील 4 उपसा सिंचन योजनेला परवानगी द्यावी असा घाट घातला आहे। त्यांच्या मागण्या रद्द कराव्यात। कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेत पाणी द्यायचे असेल तर बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून या मागणीचा विचार करून शासनाकडून या बोगद्याला मंजुरी देण्यात आली होती, परंतु अद्याप काम सुरू नाही। तसेच नगर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावे म्हणून साकळाईला तत्वता मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती, परंतु ही योजना देखील प्रलंबित आहे। हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता। या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री सांगळे साहेब आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले की आम्ही आपल्या मागण्यांचा स्वीकार करतो, आपल्या भावना रास्त असून या मागण्यांसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून लवकरच मार्ग काढणार आहोत। यावेळी संतोष लगड, माऊली मोटे, भूषण बडवे, भाऊसाहेब मांडे, रघुनाथ सूर्यवंशी यांची भाषणे झाली। तसेच यावेळी महादेव म्हस्के, बाळासाहेब लोंढे, राजेंद्र इधाटे, जालिंदर बोडके, बाळसो शिंदे, शशिकांत जगताप यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या ठिकाणी आम्ही नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आमचा अनेक वर्षाचा प्रश्न असणारा डिंभा ते माणिकडोह हा बोगदा या ठिकाणी या कामाला गती मिळावी त्यासाठी, आणि दुसरा आमचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे साकळाईची योजना आहे। आमच्या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळावं। नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातली जी मंडळी आहे आणि शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी या पाण्यापासून वंचित आहेत, त्यांना ते पाणी मिळावं आणि हा बोगदा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आमचा हा कुकडी प्रकल्प 12 होता, पण तो हे सिंचनचा भाग वाढत गेला आणि अनेक योजनेला पाणी दिलं, त्याच्यामुळं 12 कुकडी या ठिकाणी 8 वर आली आणि आता 8 सुद्धा आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही। आणि म्हणून करता प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी विचार करून ह्याच्यावर जर कोणता मार्ग असेल भविष्यात पाण्याचा तर त्याच्यासाठी हा जो बोगदा आहे तो या ठिकाणी डिंब्यातून माणिकडोहमध्ये डायरेक्ट पाणी यायला जर काढायचं असेल ते टनेज काढायचं आहे आणि डोंगर त्या ठिकाणी पोखरून या ठिकाणी ह्या माणिकडोहमध्ये पाणी आणायचं आहे आणि त्याच्यामधून येडगावला पाणी डायरेक्ट नदीने येतं आणि एका रात्रीत येडगाव धरण आपलं साठवणीचं धरण आहे ते भरू शकतं। आणि जर तसं झालं नाही तर आता मात्र येडगावला जे पाणी येतं ते कॅनलद्वारे येतं आणि त्या कॅनलची लांबी कोण म्हणतो 49 किलोमीटर आहे, कोण म्हणतो 39 किलोमीटर आहे। मलाही त्याचं काही निश्चित किलोमीटर माहीत नाही, पण इतक्या लांबचा कॅनल आणि ते इतक्या लांबच्या कॅनलवर असणारी शेती आणि त्या शेतीचं रोटेशन झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पाणी येतं आणि तो कॅनल बी इतका नादुरुस्त आहे की त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणी आपल्याला सगळ्याला अडचणी ठरणार आहेत। आणि वळसे पाटलांनी या ठिकाणी जे 65 बंधारे आहेत त्या 65 बंधाऱ्याची मागणी या ठिकाणी कुकडीच्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करावा आणि 2.55 TMC पाणी आरक्षित केल्या, जवळजवळ 3.25 TMC पाणी आरक्षित करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि म्हणून करता आपण ही आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी प्रमोद आहेर, श्रीगोंदा।